आग्रा येथून राजगडाकडे निघालेल्या ऐतिहासिक गरुड जेप पदयात्रेचे नगावबारी येथे संभाजी ब्रिगेडच्या धुळे जिल्हा शाखेतर्फे अत्यंत उत्साही आणि भव्य वातावरणात स्वागत करण्यात आले। यावेळी पदयात्रेचे संस्थापक अध्यक्ष तथा सरनौबत नरवीर पिलाजीराव गोळे यांचे 14वे वंशज ॲडव्होकेट मारुती आबा गोळे, संपर्कप्रमुख भूपेश पाटील, रेखा कदम आणि महेश शिंदे यांचे जोरदार स्वागत करून त्यांना सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे सादर करण्यात आलेली लाठी काठीची थरारक प्रात्यक्षिके आणि महिलांनी सादर केलेले स्वसंरक्षणाचे डावपेच। या स्वागत सोहळ्यासाठी माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, शिवसेना, उद्धव गट, संपर्कप्रमुख शुभांगी पाटील, शिवसेना, शिंदे गट, जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आवर्जून उपस्थित होते। संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हेमंत भडक, सचिव महेश पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या डॉ. सुलभाताई कुवर यांच्या नेतृत्वाखाली मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेडचे असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले। स्वागतानंतर पदयात्रा धुळे बाह्यवळण मार्गाने राजगडाच्या दिशेने मार्गस्थ झाली। माझं नाव ॲडव्होकेट मारुती आबा गोळे, गरुड जेप मंडळाचे मी संस्थापक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे औरंगजेबाच्या कैदेत जाणं आणि तिथनं रक्ताचं एक थेंब न सांडवता 99 दिवसाच्या कैदेनंतर राजगडापर्यंत येईल। या अलौकिक गोष्टीचा हा वारसा जतन करण्यासाठी छत्रपतींचे विचार या 4 राज्यात पोहोचवण्यासाठी जवळपास 78 शहरातनं ही दरवर्षी शिवजोतने घेत असते। याच्यामध्ये जवळपास 1.5 ते 2 लाख लोक ह्या शिवजोतला हात लावत ते राजगडापर्यंत जातात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालण्यासाठी त्याच्यामध्ये जवळपास 2200 तरुण सहभागी होतात। यावर्षी महाराष्ट्र शासन, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या छत्रपतींच्या विचारावरती चालणारे माननीय माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या दोन्ही मान्यवरांनी आमच्या विनंतीला मान देऊन 4 वर्षाचा पाठपुरावा करून 17 ऑगस्ट 1666 हा दिवस शिवचातुर्य दिन म्हणून साजरा करणारे महाराष्ट्र शासन ही कुठे आनंदाची गोष्ट आहे। त्यामुळे या गोष्टीला कुठेतरी एक वलय आले, कुठेतरी शिवप्रेमीमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। 1310 किलोमीटर 11 दिवसामध्ये आम्ही अंतर पार करत राजगडापर्यंत जात असतो। प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये याचं स्वागत होत असतं। त्यामुळं एक शिवप्रेमीला सर्वांना विनंती आहे की जागोजागी असं स्वागत करत या शिवज्योतला स्पर्श करत 100 मीटर धावत